नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर पोळीचं पूर्ण जेवण कसं बनवलं मी होळीच्या दिवशी त्याचा व्हिडिओ मी बनवला होता, पण 1.5-2 तासाचा व्हिडिओ एडिटिंग करता करता मला नाकी नवं आलं. काय घेऊ, काय कट करू, काय फास्ट करू हेच मला समजत नव्हतं. मग हळूहळू 2-3 दिवस थोडा थोडा व्हिडिओ एडिट केला आणि आज तो फायनली अपलोड केला. तर मी पहिल्यांदा तर सकाळची कामं म्हणजे झाडू लादी वगैरे करतच पुरणाची डाळ शिजवून घेतली. नंतर भात करून घेतला आणि पीठ पण मळून घेतलं. नंतर देवपूजा केली, पिल्लूला आंघोळ वगैरे घातली आणि मग आता मी माझं स्वयंपाकाचं काम म्हणजे चालू केलं. तर इथं मी पुरणाची डाळ जी आहे ती ग्लासनं बारीक करून घेतलेली आहे. त्याचं मी जे येळवणी असतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. गूळ मला थोडासा कमी वाटला, कारण मी आधी कशात तरी यूज केला होता. अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ यूज करतात, पण माझ्याकडे थोडासा कमी होता म्हणून मी साखर घातली, वेलची पावडर घातली, सुंठ घातली आणि ते सगळं मिक्स करते. आता पोळ्याचं जेवण म्हटलं की पुरणालाच जास्त टाईम लागतो. बाकीचं सगळं पटापट होतं म्हणा, पण पुरण तयार व्हायलाच जास्त वेळ लागतो. तर इथं तुम्ही बघू शकता मी बटाटे भाजीसाठी बटाटेसुद्धा शिजवून घेतलेले आहेत. गॅसवरती आपला पुरण तयार होतो आहे तो मी लो फ्लेमवरती शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत मी बाकीची कामंसुद्धा करून घेणार आहे. इथे मी डाळ आधी भिजत ठेवली होती, तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स. तर तीसुद्धा बटाटे ज्या कुकरमध्ये शिजवले त्याच कुकरमध्ये परत घातली आणि आता ती आपण शिजायला ठेवणार आहोत. तर बघू शकता इथं मी डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि आपण पुरणाची डाळ मध्ये मध्ये हलवून घ्यायची, नाहीतर ती करपू शकते. तर इथे बटाटे जे आहे ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपल्याला लागणारं साहित्य आहे भज्यासाठी म्हणा किंवा वरणासाठी म्हणा आणि कटाची आमटी बनवण्यासाठी. तर ते सगळं आपल्याला काढून घेतलेलं आहे. इथं मी पालकची भाजी बनवली होती, त्यामुळे थोडीशीच पालक मी छान धुवून कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर, मिरची वगैरे ते आपल्याला वरणासाठी लागणार आहे. पुन्हा एकदा मी पुरण चांगला हलवून घेतला आणि इथं आता भज्याची तयारी करते मी. तर चिरलेली पालक याच्यामध्ये घातली, बेसन घातलं आणि नंतर याच्यामध्ये मीठ, ओवा, बारीक चिरलेला कांदा आणि भज्याला लागतं ते आपलं साहित्य सोडा वगैरे ते घालून पाणी घालून छान मिक्स करून घेतलं. आता मला इथे एक गोष्ट समजत नाही आहे, मी बऱ्याच रील्स वगैरे बघते, तर त्या ज्या बायका आहेत ज्या आपलं स्वतः काय म्हणतात चेहरा दाखवून स्वयंपाक बनवतात, त्या हसत स्वयंपाक बनवत असतात आणि आपला म्हणजे आपण घरात करताना असं हसतो का? म्हणजे कायम तोंडावर स्माईल असते का? कांदा चिरताना डोळे बंद होतात. म्हणजे आपला चेहरा जसा आहे तसंसुद्धा आपण ते कंटिन्यू ठेवू शकत नाही. वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळे रिॲक्शन येतात. मग ह्या रील्समध्ये ज्या बायका येतात त्यांचं येत नसेल का? कारण आता मी इथं कितीही असं नॉर्मल फेस ठेवून स्वयंपाक करायचा प्रयत्न केला तरी तो होत नाही आहे माझ्याकडनं. वेगवेगळे फेसचे आकार होत आहेत. म्हणजे कधी डोळे मिटणं, कधी तोंड डागसून घेणं, असं तसं. म्हणजे चटका बसल्यानंतर कसं हसू शकतं माणूस, नाही का? कोण हसणार आहे? थोडीच. तर असं आहे थोडक्यात. मग ह्या रील्सच्या बायका काही नकली हसतात की आपलं कॅमेऱ्यासमोर बघून तेवढंच पार्ट घ्यायचा आणि बाकीचा कट करायचा, असं आहे की काय मला काही समजत नाही. कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भज्याचं पीठ माझं तयार झालेलं आहे. आता आपण वरणाची तयारी करूया. तर मी इथं वरणासाठी एक टोमॅटो, मिरची वगैरे चिरून घेते, थोडासा लसूणसुद्धा ठेचून घेते. पिल्लूचं आमच्या पुन्हा मध्ये झालं काय, होळीसाठी नाही का त्याला बलून पिचकारी वगैरे आणलं होतं आणि धुलीवंदनाच्या दिवशी इकडे खेळतात ना रंग, त्याच्यामुळं मग तो म्हणत होता की मला त्याच दिवशी पाहिजे म्हणून. तर आधीच त्याला थोडीशी सर्दी होती म्हणून मी त्याला म्हणत होते पाण्यात खेळू नको आज, उद्या खेळ, सगळे उद्याच खेळणार आहेत असं करून. तर तो नाही आई मला पिचकारी पाहिजे, बलून पाहिजे, असं तसं करत होता. मग मी त्याला सांगितलं होमवर्क करून ये तुझा पूर्ण, मग तुला देणार म्हणून. मग बाबां दोघं ते होमवर्क करत बसले. मी मस्त आपलं माझ्या जेवणाच्या ह्याच्यात होते, पण तो मध्ये त्याला जशी आठवण येईल तसा तो विचारायला येत होता. नंतर सोमवारपासून त्याची एक्झामसुद्धा चालू होणार होती. मग ते त्याची प्रॅक्टिस वगैरे करत होते ओरलचं वगैरे असं. तर असं आहे थोडक्यात. तर मी इथं कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे, मिरची, लसूण ठेचून घेतलेला आहे. तर इथं वरणाची डाळसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि पुरणसुद्धा आपला तयार झालेला आहे. तो आता थंड करायला बाजूला काढून ठेवते मी. तर आता इथं काय झालं माहिती आहे का, वरण बनवताना मी नाही का छोटंसं पातेलं घेतलं, कारण मला 3 टिफिनसाठीच वरण बनवायचं होतं. आम्ही कटाच्या आमटीसोबत कम्फर्टेबल असतो, आम्हाला वरणाची वगैरे गरज नाही.
त्याच्यामुळं मी कमी वरण बनवायचं असं ठरवलं होतं. आणि जगातली सगळी दुःख बाजूला आणि असं आपण काहीतरी करत असतो तेव्हा त्या भांड्यातलं तेल संपणं हे दुःख बाजूला, माहिती आहे. तुम्हाला कधी हा अनुभव आलाय का हो, की आपण काय काही गडबडीत जे स्वयंपाक बनवतोय आणि आपल्या भांड्यातलं तेलच संपलंय? मला तर भरपूर वेळा आलेला आहे, भरपूर वेळा. तर मी म्हणजे इथं भाजीला आणि वरणाला पुरेसं तेल होतं. कटाची आमटी आणि प्लस पोळ्यासुद्धा थोड्याशा तेलाच्या बनवायच्या होत्या. त्याच्यासाठी तेल मला एक दुसरं काढावं लागणार होतं. तर मी इथं वरण आणि भाजी दोन्ही असं एकदम बनवून घेते. तर कांदा भाजीपर्यंत इकडं बटाट्याच्या साली वगैरे काढून घेतल्या. इकडं पातेल्यामध्ये आपलं वरणसुद्धा तयार आहे. आता ते मी मगाशी सांगत होते की हे पातेलं छोटं होतं म्हणून. तर याच्यामध्ये डाळ जेव्हा मी ओतली तर ती मला लईच घट्ट वाटली. मग मी ती दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये थोडीशी ट्रान्सफर केली. थोडीशी म्हणजे सगळीच ट्रान्सफर केली आणि थोडंसं पाणी घालून तिला थोडीशी पातळ करून घेतली. भाजीचा कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातलं आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. नंतर दोन्ही बाजूला हळद वगैरे टाकून घेतली आणि बघू शकता इथं डाळ जी आहे ती पातेलभर झालेली आहे. तिकडे मी हातानंच बटाटा मॅश करून घालत आहे. तर मॅश केलेल्या बटाट्याची भाजी पण खूप छान लागते. आता बटाटा चांगला हलवून घेते एकदा. आणि हा माझा वेळीच आलेला शहाणपणा. तर डाळ मी छोट्या पातेल्यामधनं मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि बघू शकता तुम्ही आता ती व्यवस्थित उकळेल. तर इथं मी वरणामध्ये घालायला आणि भाजीमध्ये घालायला कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेते. कोथिंबीर माझ्याकडे थोडीशीच होती. नंतर मी कारभाऱ्यांना आणायला लावली, म्हणजे खाली आलेला भाजीवाला त्याच्याकडून. तर इथं मी वरणामध्ये आणि भाजीमध्ये कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घेतलं. उकळी आल्यानंतर आणि भाजी व्यवस्थित झाल्यानंतर, म्हणजे प्रत्येक पदार्थ तो तयार झाल्यानंतर मी तो एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित असा ठेवून दिला. कारण पिल्लू आमचा लुडबुड करीत होता. तर त्याला कदाचित आणि तो खाली बघत नाही चालताना, नुसता पळत असतो. त्याचा कशात पाय पडतोय वगैरे त्याचं लक्षच नसतं. म्हणून मग मी माझी जे सगळे पदार्थ आहेत झालेले ते आमच्या कपाटाच्या खाली असे ठेवून दिले, म्हणजे त्याच्या पायाला वगैरे लागणार नाहीत तसं. तर आता इथं मी कटाच्या आमटीची तयारी करते. खोबरं जे आहे ते मी छान असं बारीक कट करून घेते. पुरण थंड होण्यासाठी ठेवला होता, तो एकदा दोनदा हलवून घ्यायचा म्हणजे लगेच थंड होतोय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरं घातलं, लसूण घातला, कोथिंबीर घातली आणि खोबरं घातलं. छान ते आता बारीक करून घेऊया. तर इथं मी वाटण करत असताना पिल्लू आला. त्याला आता टी व्ही बघायचे, अभ्यास करून तेव्हा कंटाळा आला. मग त्याला स्किप कसं करायचं ते सांगितलं मी, ओके कर म्हणून. तर परत आलं, त्याला काही झालंच नाही ओके करून स्किप. मग ते परत आणि मला करावं लागलं. तर इथं मी पहिल्यांदा वाटण असंच वाटून घेतलं आणि नंतर थोडंसं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मग वाटून घेतलं. तर इथं ओटा छोटा असल्यामुळं खूप पसारा होतो. मग मी ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून घेतल्या. तर वरणसुद्धा आपलं छान उकळी आलेली आहे, ते सुद्धा आता आपण काढून म्हणजे बाजूला ठेवूया. तर इथं मी आता कटाची आमटी बनवायला चालू करणार आहे. तर पहिल्यांदा तर मी शेगडी जी आहे ती पुढं ओढून घेतली, भांडं शेगडीवरती ठेवलं आणि आता आपण कटाची आमटी चालू करूया. तर तेल घातलं मी पहिल्यांदा, मोहरी, कढीपत्ता, जिरं आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते घातलं आणि मीठ घालून वाटण छान भाजून घेतलं. आता बरेच लोक कांदा टोमॅटो वगैरे कटाच्या आमटीत घालतात, पण कसं आहे माहिती आहे का, घालतात काही लोक. आमच्याकडे नाही वापरला जात कांदा टोमॅटो कटाच्या आमटीत, तरी ज्याला आमच्याकडे शेक म्हणतात, पोळ्याची शेक असं किंवा येळवण्याची शेक. हरभऱ्याची डाळ शिजवून घेतल्यानंतर जे राहिलेलं पाणी असतं ते आपण काढून घेतो ना, त्याला येळवणी म्हणतात. आणि आता बऱ्याच लोकांना येळवण्याची शेक किंवा कटाची आमटी खूप आवडते, पण येळवणी कमी निघाल्यामुळं ती कमी बनते. तर अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का, गरम पाणी करून घ्यायचं उकळून आणि ते येळवण्यात मिक्स करायचं. किंवा थोडीशी पुरणाची जी डाळ असते ना, म्हणजे गूळ घातलेली नाही, विदाऊट गुळाची, ती थोडीशी येळवण्यात काढून घ्यायची आणि गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मग अशा पद्धतीनं आपलं येळवणी वाढतं. येळवणी वाढलं की शेक किंवा कटाची आमटीसुद्धा वाढलीच. आणि कटाच्या आमटीचं काय वैशिष्ट्य आहे, ती जसजशी शिळी होईल ना तशी ती लय भारी लागते, माहिती आहे का. आणि कांदा टोमॅटो घातलं ना, दुसऱ्या दिवशी तुमची आमटी खराब होते. तर येळवण्याच्या आमटीला कांदा टोमॅटो शक्यतो नाही वापरायचा. जेवढी ती पातळ होईल ना तेवढी ती टेस्टी होते. तर इथं मी वाटण जे आपलं आहे ते तेल सुटेपर्यंत भाजलं. नंतर याच्यामध्ये चटणी आणि थोडीशी धने पावडर टाकून घेतली, ते सुद्धा चांगलं भाजून घेतलं. आणि याच्यामध्ये आता आपण येळवणी जे आहे ते ओतूया. तर बघू शकता
छान असं येळवणी ओतलेलं आहे मी याच्यामध्ये. आता ह्याला नाही का शिजायलाच म्हणजे उकळी आणायला ठेवूया लो फ्लेमवरती. आता आमच्या गावाकडे नाही का ज्या म्हाताऱ्या बायका आहेत ना एकदम अशा आजीच्या वयाच्या वगैरे, त्या येळवण्याच्या शेकला उकळी येऊ देत नाहीत. म्हणजे असं जस्ट उकळी यायला लागली ना तर तो जाळ कमी करायचा चुलीचा, किंवा गॅस असेल तर बंद करायचा, आणि मग थोड्या 10 मिनिटांनं पुन्हा एकदा ती शेक म्हणजे येळवण्याची आमटी पुन्हा एकदा गरम करून घ्यायची. अशा पद्धतीनं म्हणजे ज्याची उकळी आहे ना ती फुटूच द्यायची नाही. अशा पद्धतीनं आमच्या गावाला करतात. तर अशा पद्धतीनं ती उकळी न फुटलेली कटाची आमटी आहे ना ती एक नंबर लागते. तर मी सुद्धा ठरवलं होतं की कटाच्या आमटीला उकळी येऊ द्यायची नाही, पण बाकीची कामं करत करत कधी उकळी आली काही समजलंच नाही. तर मी पहिल्यांदा इथं आता बाजूला कढई ठेवली, तेल गरम करून घेतलं आणि पापड जे आहे ते तळून घेतलं. आमच्याकडे पापड भाजूनच घेतलं असं म्हणतात. का म्हणतात आता मला माहिती नाही बाबा. पापड भाजून घेतलं मी. नंतर भजी जी आहेत आपली पालकची ती आता तयार करून घेऊया. तर हे पापड जे आहेत ते सुद्धा मी एका बाजूला करून ठेवले, आणि कटाची आमटीला उकळी आलेली आहे तीसुद्धा मी बाजूला करून ठेवली एका कोपऱ्यामध्ये. आता भजी करून घेऊया. बराच उशीर झाला, तो छान असा कोऑपरेट करत होता. हे करू नको, ते करू नको, हे कर ते कर म्हटलं तर ऐकत होता. म्हणून म्हटलं त्याच्यावर थोडंसं प्रेम करावं, म्हणून मग मला ते जरा हेवा वाटला त्याचा. मग त्याला उचलून घेऊन हाय वगैरे करायला लावलं, असं झालं. तर इथं मी आधीच पीठ मळून ठेवलं होतं. अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ असं घ्यायचं कधीही, कारण गहू कसे असतात कसे नाही आपल्याला माहीत नाही, आणि फक्त गव्हाच्या पिठाचं करायचं म्हटलं तर पोळी फुटते वगैरे होतं. आणि नुसत्या मैद्याची करायची म्हटलं तर ती थोडी गरम गरम असताना ठीक आहे, पण थोडीशी शिळी झाल्यानंतर तुटत नाही, आणि लाटताना एवढा प्रॉब्लेम येतो की पोळी लाटतोय आणि ती मागे येते, असं होतं. त्याच्यामुळे अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धं मैदा असं मळायचं. आणि इथं मी पुरण तयार करायला घेतलेलं आहे. पुरणाची चाळण आहे ती एका कढईवरती ठेवली. आता माझ्याकडे जो मॅशर आहे ना त्याला होल आहेत, त्याच्यामुळे मी ग्लासनं तो वाटत आहे. बाय द वे, मला पाटा वरवंट्यावर सुद्धा पुरण वाटायला येतो, पण माझ्याकडे आता पाटा वरवंटा नाही आहे. गावाला असताना आमच्या आईनं आमच्या घरी आहे पाटा वरवंटा, सासरीसुद्धा आहे आणि माहेरीसुद्धा आहे. तर मी बऱ्याच वेळेला पाटा वरवंट्यावरती पुरण केलेलं आहे, आणि खूप छान बारीक असा पुरण वाटलासुद्धा जातो. अर्थात ते डाळ शिजवण्यावरती असतं. तुमची डाळ जर थोडं कुठं कुठं कच्ची असेल तर पाट्यावरती सुद्धा पुरण व्यवस्थित वाटला जात नाही. तर आमचा पिल्लू पुरण खायला आला. स्टार्टिंगला तो गुळ खाऊन गेला. असू दे, जरी होळीला केला असलं तरी तोच घरातला देव आहे. छोटी मुलं देवाघरची फुलं म्हणतात ना तसं. आणि मग आता इथं मी सगळं क्लीन करून घेतलं. पुरण तयार आहे, कणिक तयार आहे. आता आपण पोळ्या लाटायला चालू करूया. तर कारभारी म्हटले मला काही पिठावरच्या पोळ्या नको, माझ्यासाठी 2-3 पोळ्या तेलावरच्या कर म्हणून. मुळात त्यांना पोळी आवडत नाही, पण सांगितलं म्हणून मी आपल्या तेलावरच्या पोळ्या त्यांच्यासाठी बनवल्या. पण या माणसानं खातो खातो करत एकही पोळी खाल्ली नाही. शेवटी त्या मलाच खाव्या लागल्या. तर कणिक बघितली का तुम्ही, कसं मस्त अशी स्ट्रेचेबल होते मैदा घातल्यामुळं. अर्धा मैदा अर्धं पोळ्याचं पीठ घालायचं, एकदम पोळ्या छान होतात. तर छान असं मी गोळा तयार करून घेतलेला आहे. पहिल्यांदा 4 पोळ्या ज्या आहेत त्या मी तेलावरच्या करून घेतल्या कारभाऱ्यांसाठी. त्यांनी खाल्ल्या नाही ते वेगळंच. तर आज 3 फुल टिफिन होते आणि 2 वाजता ते मला द्यायचे होते. मी थोडासा पुरण बाजूला काढून ठेवला होता रात्रीच्यासाठी. टिफिनसाठी प्रत्येकी 3 पोळ्या आणि आम्हाला घरात खाण्यासाठी 4 अशा पोळ्या मी बनवून घेतल्या होत्या. आणि राहिलेला पुरण जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवला होता, कारण रात्री दादा येणार होता त्याच्यासाठी ताजी ताजी पोळी करायची म्हटलं. आणि देवाला नैवेद्य मी आधीच काढून ठेवला होता दुपारी, म्हणजे होळीला दाखवण्यासाठी. नंतर राहिलेल्या पोळ्या ज्या आहेत त्या मी पिठावरती लाटून घेतल्या, आणि बघू शकता मस्त अशा पोळ्या फुलत होत्या. मी शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तर पिल्लू म्हणत होता आई मला पोळी दे, म्हणून एक पोळी त्याला थंड होण्यासाठी प्लेटमध्ये इकडे बाजूला काढून ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर तो काय विचारत होता माहिती आहे का, की ही ताटामध्ये जी पोळी आहे ती फुगली होती का. तर त्याला फुगलेली पोळी पाहिजे म्हणून तो म्हणत होता, विचारत होता की मला ती नको, मग फुगलेलीच पाहिजे असं. आणि पिल्लूला नाही का पुरणपोळी खूप आवडते. खाण्याच्या बाबतीत तो माझ्यावरती गेलेला आहे, म्हणजे त्याला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काही नाही. थोड्याफार ह्याच्यात आहे, आता लहान आहे म्हटल्यावर थोडंसं चालतं, पण नंतर मला वाटते तो माझ्यावरतीच जाईल, कारण मला ज्या गोष्टी आवडतात त्या त्याला आवडतातच. तर अशा तऱ्हेने मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत. भजी, पापड, पोळ्या, कटाची आमटी बघू शकता मस्त तर्रीदार झालेली आहे. पांढरा शुभ्र भात, वरण आणि बटाट्याची भाजी तयार आहे. टिफिनसुद्धा मी इथं भरलेले दाखवलेले आहेत.
तर झालं काय माहिती आहे का, मी व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवला होता सगळ्या जेवणाचा. तर मला व्हॉट्सॲपवरून अजून एक ऑर्डर आली की आम्हाला 5 पोळ्या आणि कटाची आमटी पाहिजे आमच्या बिल्डिंगमधूनच. तर त्यांनासुद्धा ते दिलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.